पायल, नाव कसे आहे ताई? बाळाला पाळण्यामध्ये ठेवत असताना निर्मला वहिनीने मला विचारले. पायल हे नाव असतं का? आई मध्येच बोलली. बिंदिया नाही तर मला तरी ठेवायचं होतं. असं पायात घालायच्या वस्तूचं नाव बाळाला कोणी ठेवतं का? पायात घातलं म्हणून काय होतंय? पैंजणाचं छुमछुम आवाज किती छान असतो. पैंजणाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी पैंजणाची छुमछुम कानामध्ये घुमायला लागते. आईच्या आणि बहिणीच्या मध्ये असे कितीतरी वेळा लुटूपुटू भांडण चालू असे. मी आपलं फक्त तटस्थपणे पाहत असे. आईच्या बाजूने काही बोलत नसे किंवा वहिनीच्याही बाजूने काही बोलत नसे. आईची बाजू घेतली तर वहिनीला वाईट वाटे आणि वहिनीची बाजू घेतली तर आईला वाईट वाटे. बघा, आपलीच पोटची पोरगी आपल्याला परकी झाली. तसं तर आईमध्ये आणि बहिणीमध्ये खूप प्रेम होतं, परंतु कधी कधी काही मतभेद झाले तर लवकर एकमत होणं अवघड होतं. माझे दादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, परंतु त्यांच्या अगोदर माझे लग्न झाले होते. माझ्या पतीची नोकरी त्या शहरात होती, म्हणून मी अधूनमधून आईला भेटायला येत असे. लग्नानंतर 2 वर्षांनी जेव्हा वहिनीला दिवस गेल्याचे आईला समजले तेव्हा आनंदाच्या भरात न जाणे कितीतरी नावे तिने नातवंडासाठी शोधून ठेवली होती. वहिनीला जेव्हा मुलगी झाली तेव्हा आईने स्वतः विचार करून ठेवलेल्या नावांची लिस्टच वहिनीला सांगितली. लक्ष्मी, सरस्वती, सीता अशा देवींच्या नावापुढे आईला काजल, कोयल, पायल यासारखी नावे फालतू आणि अर्थहीन वाटत होती. परंतु आधुनिक वातावरणात वाढलेल्या वहिनीला आईने सुचवलेले एकही नाव पसंत पडले नाही. तिला पायल नाव पसंत होते, त्यामुळे तिने मुलीचे नाव पायल ठेवले. परंतु आई तरी कुठे ऐकणारी होती. तिने बाळाला कधीच पायल नावाने हाक मारली नाही. ती बाळाला छुमछुम म्हणू लागली. छुमछुम झाल्यानंतर आईला जणू काही जगण्याचा आधारच मिळाला होता. आईसारखी तिला आपल्याजवळ खेळवत असे. खूप लाडात वाढवत होती पायल. पायल जेव्हा चालू लागली तेव्हा आई म्हणाली, नाव तर पायल ठेवले आहे, तेव्हा पायात पैंजण घाला ना. एके दिवशी आईने स्वतःच घुंगरूवाले पैंजण आणले आणि पायलच्या पायात घातले. त्यामुळे घरातला प्रत्येक कोपरा छमछमच्या झंकारामुळे निनादू लागला. वहिनी आणि आई पायलचे लाड करण्यात थकत नव्हती. पायलच्या गोंडस चेहऱ्यावर मोठे मोठे काजळ लावलेले डोळे खूप छान दिसत होते. तिच्या निरागस गोड हसण्याने घरात आनंद वाटत होता. पायल बरोबर खेळण्याच्या नादात आई सुद्धा जणू काही छोटी मुलगी झाली होती. कधी तिच्याबरोबर लपाछपी खेळे तर कधी आपडी खेळ. पायलचे बोबडे बोल ऐकून तर आई त्यात हरवूनच जात असे. असे छान दिवस चालले होते, परंतु एके दिवशी आई आजारी पडली. वहिनीने आईची खूप सेवा केली. दादाने पण मोठ्या डॉक्टरांना दाखवले, परंतु आईचा आजार बरा झाला नाही व ती ह्या जगातून निघून गेली. त्यानंतर छुमछुम बरेच दिवस उदास राहत होती, परंतु हळूहळू सगळे ठीक झाले. वहिनीला आता दुसऱ्यांदा परत बाळ होणार होतं. नवीन भाव बहीण मिळणार म्हणून पायल खूप खुश होती. ज्या दिवसाची सगळे वाट पाहत होते तो दिवस पण आला, परंतु तो दिवस अतिशय दुःखद होता. वहिनी हॉस्पिटलमधून घरी आली नाही. तिची बाळपणात केस बिघडली होती. डॉक्टर तिला व बाळाला दोघांनाही वाचवू शकले नाहीत. आता 5 वर्षाच्या त्या निरागस मुलीला मी माझ्या घरी सांभाळण्यासाठी आणले. तिच्या पायात बांधलेले पैंजण वहिनीने मरण्याच्या अगोदर काही दिवसापूर्वीच आणले होते. मी छमछुमच्या मध्ये कधी आईला तर कधी वहिनीला शोधण्याचा प्रयत्न करत असे. वहिनीच्या पायलला व आईच्या छुमछुमला मी इतकं लाडाने आणि मायेने बांधून ठेवलं की ती आपल्या आजीला व आईला एका मर्यादेपर्यंत विसरून गेली होती. दादाकडे पाहून मात्र हृदयात एक कळ उमटत होती. ऐन तरुणपणात दादा एकटा पडला होता. लागोपाठ आई व वहिनी दोघेही गेल्या होत्या, त्यामुळे दादा मनातून फार कोलमडून गेला होता. बऱ्याच दिवसापासून माझ्या पतीला त्यांची कंपनी विदेशात पाठवण्यासाठी प्रस्ताव मांडत होते. कंपनीने 5 वर्षासाठी त्यांना कॅनडा जाण्यास सांगितले होते. तेव्हा मी दादाला आमच्याबरोबर पायाला घेऊन जाण्यासाठी परवानगी मागितली. दादा त्यावेळी एवढेच म्हणू शकला की पायल निर्मलाची शेवटची निशाणी होती. इतक्या दूर जर मी गेली तर तिला न पाहता मी तिच्याशिवाय कसा जगू शकेल. दादाला खूप त्रास होत होता, म्हणून मी पायलला माझ्याबरोबर नेण्याचा हट्ट करू शकले नाही. 5 वर्ष आम्ही कॅनडामध्ये राहिलो.
अधूनमधून दादाचा फोन येत असे. या दरम्यान दादाने दुसरे लग्न केले होते. पायलला आता 2 छोटे छोटे भाऊ झाले होते. 5 वर्षानंतर जेव्हा मी भारतात परत यायला निघालो तेव्हा माझ्या मनात पायल कशी दिसत असेल याचाच विचार येत होता. लहानपणीची गोंडस बाहुली पायल आता कशी दिसत असेल बरे? तिला माझी आठवण असेल की नाही? असे कितीतरी विचार माझ्या मनात रात्रभर येत होते. मुंबईला गेल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा दादाकडे दिल्लीला जाण्याचे ठरवले. दादाला सरप्राईज द्यायचे म्हणून त्याला न सांगताच अचानक दिल्लीला गेले. जुलै महिन्याच्या तापमानात दिल्लीला खूप गरमी जाणवत होती. दादाच्या घरी गेल्यानंतर दरवाजावर टकटक केले. बहुतेक कूलरच्या आवाजाने त्यांना ऐकू जात नव्हते. दरवाजाला आतून कडी नव्हती, त्यामुळे हाताने पुढे ढकलल्यानंतर दार उघडले गेले. तेवढ्यात स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास पडल्याचा आवाज आला. मला वाटले वहिनीच तिथे असेल म्हणून मी डायरेक्ट स्वयंपाकघरात गेले. आत जाऊन पाहते तर काय, एक 10-12 वर्षाची मळक्या फ्रॉकमधील मुलगी भांडी घासत बसली होती. मला अचानक आलेले पाहून हात धुवून पटकन उभी राहिली. मला हॉलमध्ये बसायला सांगून ती कूलर चालू केला. त्या खोलीकडे गेले. 5 मिनिटांनंतर एक खूप सुंदर अशी बाई की जिचे केस खांद्यापर्यंत मोकळे सोडलेले होते, जिने सिल्कची भारीतली साडी घातली होती, ती बाई डोळ्यात अनोळखीपणा भाव घेऊन माझ्यासमोर आली. त्यामुळे मला माझी ओळख स्वतःच करून द्यावी लागली. मला आता राहवले नाही म्हणून मी विचारले की वहिनी पायल कुठे आहे? तिने तर तुम्हाला इथे बसवले आहे की? वहिनीने असे म्हटल्यानंतर माझा विश्वासच बसेना. काय? जी मुलगी स्वयंपाकघरात भांडी घासत बसली होती तीच मुलगी पायल आहे? हो, आज आमची कामवाली सुट्टीवर गेली आहे. मला तर माहीतच नाही की कधी पायल भांडी घासू लागली ते. या नव्या वहिनीने सफाई देण्याचा प्रयत्न केला. जरा तिला बोलवा बरं. वहिनीने एक आवाज दिल्यानंतर छोट्या भावाला कडेवर घेतलेली पायल पळत बाहेर आली. मी झटकन तिच्या हातातून बाळाला घेतलं व पायलला माझ्या छातीशी लावलं. तिच्या मोकळ्या पायात आज कुठलेही पैंजण दिसत नव्हतं. तिच्या लहानपणीची कितीतरी चित्रे आज माझ्या डोळ्यासमोर येत होते. 5 वर्षापूर्वीची ती गोंडस मुलगी आज अशक्त आणि लाजिरी बुजरी होऊन माझ्यासमोर उभी होती. संध्याकाळी दादा घरी आला. मी सर्वांसाठी काही ना काही आणले होते. मी फ्रॉकचे पॅकेट जेव्हा पायलला दिले तेव्हा आनंदाने व जरासे संकोचाने भाव मला पायलच्या डोळ्यात दिसले. दुसऱ्या दिवशी वहिनीने संध्याकाळी सिनेमा पाहण्याचा प्रोग्राम बनवला होता. पायल जेव्हा शाळेतून घरी आली तेव्हा मी दिलेला गुलाबी कलरचा फ्रॉक घालून तयार होण्यास सांगितले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे अगणित फुलं उमलली होती. बॅगेमधून मी माझी साडी काढत असताना माझा हात एका पाकिटला लागला. त्यामध्ये छान अशी डोक्याला लावण्याची पिन होती. मी तिला पायलला देण्यासाठी विसरले होते. तिला डोक्याला पिन लावायला देण्यासाठी मी तिच्या खोलीकडे गेले. आतमध्ये बहुतेक वहिनी तिला काहीतरी बोलत होती. जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा माझ्या मनाच्या कोपऱ्यात धक्काच बसला. मी तिला पिन न देताच परत आले. वहिनीने पायलला बोललेले शब्द माझ्या कानात घुमत होते. चल काढून टाकतो फ्रॉक आणि गपचूप घरात बस. आत्या काय आली आणि तू डोक्यावरच बसू लागली आहेस? आत्याने काही विचारलं तर सांग. शाळेचा अभ्यास भरपूर आहे. आणि एक बबलू झोपेतून उठला तर त्याला दूध गरम करून दे आणि स्वयंपाक तयार करून ठेव. राजकुमारीसारखं नुसतं बसून राहू नकोस. वहिनीचं पायलसोबतचं असलं वागणं पाहून पिक्चरला जाण्याचा माझा उत्साह संपून गेला होता. आता नकार दिला तर वहिनीला वाईट वाटेल म्हणून मी कसेबसे तयार झाले. टॅक्सीमध्ये बसत असताना मी पायलकडे पाहिलं तर तिचे डोळे भरून आले होते. मी वहिनीला फक्त एवढेच विचारू शकले की वहिनी ही एकटी कशी राहील? घाबरायचे काही कारण नाही, आजूबाजूला चांगली लोक आहेत, तिने अगदी सहज सांगितले. टॅक्सी पुढे गेली. माझे पिक्चर बघण्यात लक्ष नव्हते. माझं संपूर्ण मन पायलपाशी घुटमळत होते. घरी गेल्यानंतर पाहिले तर पायलने स्वयंपाक करून ठेवला होता. अगं पायल, स्वयंपाक कशाला केलास? मी आल्यानंतर बनवला असतास ना. वहिनीने माझ्यासमोर पायलला असे बोलण्याचे नाटक केले. वहिनीचे असे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. मनात आले वहिनीला सांगावं की तुम्ही जे काही पायलला बोलला आहात ते सर्व मी ऐकले आहे, परंतु नात्यामध्ये कडवटपणा येईल म्हणून मी गप्प बसले.
एक आठवडाभर दादाच्या घरी राहिल्यानंतर मला समजून चुकले होते की वहिनीचे पायलबरोबरचे वागणे अजिबात चांगले नाही. माझ्या डोळ्यासमोर वहिनी पायलशी खूप चांगले वागण्याचा प्रयत्न करत होती, परंतु कुठे ना कुठे तिची चूक होतच होती. खरं म्हणजे वास्तविक ममता आणि ममतेचे नाटक करणे यामध्ये खूप अंतर असते. आम्ही सर्वजण रोज कुठे ना कुठे फिरायला जात होतो, परंतु काही ना काही कारण सांगून वहिनी पायलला घरीच थांबण्यास सांगत असे. त्यामुळे वहिनीला बबलूला सांभाळण्याच्या व स्वयंपाक बनवण्याच्या कामापासून सुटका मिळत असे. वहिनीला या छोट्याशा मुलीची काहीच पर्वा नव्हती. तिला ती समजून घेत नव्हती ना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. 5 वर्ष कॅनडात मी ज्या मुलीच्या हसण्याच्या आवाजासाठी तरसत होते तो मला इथे येऊन सुद्धा मिळाला नाही. त्या दिवशी मी मोठ्या प्रेमाने पायलला विचारले, तू इतकी गप्प गप्प का असतेस पायल? पायल तर बोलत असते, वाजत असते. माझे असे बोलणे ऐकून पायलच्या टपोऱ्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, प्रत्येक पायल कुठे बोलते आत्या? काही पायल अशा पण असतात की त्यांच्यामध्ये घुंगरू नसते. मी तशीच बिना घुंगराची पायल आहे. तिचे असे बोलणे ऐकून मी हैराण होऊन तिच्याकडे पाहतच बसले. किती मोठी गोष्ट बोलून गेली होती. एवढीशी छोटी मुलगी. मला वाटून गेले घरातील प्रत्येक कोपऱ्यातून आई म्हणत आहे की कुठे आहे माझी छुमछुम? तिच्या पैंजणातले घुंगरू कसे काय तुटले? त्याचा आवाज कसा काय येत नाही आता? आणि माझ्या मनाच्या आतून पण आवाज उठला की तुझी पायल नक्कीच बोलणार आई. मी तिच्या पैंजणात घुंगरू टाकेन. संध्याकाळी दादा घरी येताच मी दादाला बोलून टाकले की तुला तर माहीतच आहे दादा, मी पायलवर ती लहान असल्यापासून खूप प्रेम करते. पायल खूप लहान होती तेव्हापासून तिच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळा जिव्हाळा निर्माण झालेला आहे. दादा, तुम्ही आता एकटे नाही आहात. चिंटू आणि बबलू आहेत आता तुमच्याजवळ. तेव्हा मला पायलला माझ्याबरोबर घेऊन जाण्याची इच्छा आहे. मी तिला नक्कीच पाठवले असते, परंतु ती इथे नसेल तर इथली कामे कोण करणार? तिच्याशिवाय या घरात कसं होणार? चिंटू आणि बबलू पण अजून लहान आहेत. तुझ्या वहिनीची तब्येत पण नेहमी ठीक नसते आणि तुला तर माहीतच आहे की या दिल्लीसारख्या शहरात नोकर पण मिळत नाही. त्यामुळं तुझी वहिनी पायलला तुझ्याबरोबर पाठवू देणार नाही. दादाचे बोलणे माझ्या मनावर हातोडी घातल्यासारखे घाव घालून गेले. दादा पूर्वीसारखं का बोलला नाही की पायल माझ्या निर्मलाची शेवटची निशाणे आहे, तिला मी माझ्या डोळ्यापासून दूर करू इच्छित नाही. असे दादा बोलला असता तर माझे मन आनंदाने भरून गेले असते. परंतु आता असे वाटत होते की आईची छुमछुम आणि निर्मला वहिनीची पायल वास्तवामध्ये नव्या वहिनीच्या पायातल्या बिना घुंगरूचे पैंजण बनली आहे. त्या रात्रीसुद्धा मला नीट झोप लागली नाही. पायलला अशा परिस्थितीत सोडून जाणे मला शक्य नव्हते आणि जबरदस्तीने तिला घेऊन गेले तर याचा अर्थ असा होईल की हे घर मला कायमचे तुटून जाईल. खरंच किती मजबूर होतो अशा वेळी माणूस. पायलचा विचार करण्यात माझी रात्र संपून गेली. सकाळी नाश्त्याच्या टेबलवर नाश्ता करत असताना मनात एक दृढ निश्चय करून मी म्हटले, वहिनी, पायलसुद्धा आज माझ्याबरोबर मुंबईला येईल. हे कसं शक्य आहे? वहिनीने दादाकडे पाहत घाबरत घाबरत म्हटले, का हो? का शक्य होऊ शकत नाही? शेवटी माझा पण तिच्यावर काही अधिकार आहे. मी असे म्हटले तेव्हा वहिनी म्हणाले, हो, तुमचा अधिकार आहे ना तिच्यावर. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तिला इथे येऊन भेटू शकता. मी तिच्याशिवाय कसं राहू शकणार? या 5 वर्षामध्ये मला सुद्धा तिच्याबद्दल ममता निर्माण झाली आहे. वहिनी, तुम्ही ज्याला ममता म्हणत आहात ना, तो फक्त स्वार्थ आहे. जिथे आपलेपणाची भावनाच नाही तर तिथे ममता कसली? या वयामध्ये मुलं या दुनियेतील चिंतापासून दूर फक्त आपल्यात मस्तीत, खेळण्यात, बागडण्यात जीवन जगत असतात. आणि तुम्ही तर पायलला पिंजऱ्यातल्या पक्षाप्रमाणे कैद करून ठेवले आहे. इथे ती आपल्या इच्छेप्रमाणे उठू शकत नाही किंवा बसू शकत नाही. तिचा एक क्षणसुद्धा स्वतःचा असा नाही. माझ्या मनातील भावनांचा जणू काही स्फोट झाला होता. मला कुठल्याही नात्याची जणू काही भीतीच राहिली नव्हती. मी फक्त बोलतच राहिले होते. तेव्हा वहिनी म्हणाली, आम्ही आमच्या मुलांबरोबर कसा व्यवहार करतो याबद्दल बोलायचा हक्क कुणालाही नाही.
वहिनी खूप चिडली होती. हक्क कसा नाही वहिनी? मरण्याच्या अगोदर निर्मला वहिनीने पायलला माझ्याकडे सोपवले होते आणि इथे जर पायल सुखात असती तर मला बोलण्याचा काही हक्क नव्हता. परंतु मी मानसिक आणि शारीरिक दोन्ही रूपाने अस्वस्थ झाली आहे. उत्तर दे दादा. काही तीच पायल आहे जिला मी 5 वर्षापूर्वी तुमच्याजवळ सोडून गेले होते. नेहमी हसणारी बागडणारी पायल. आज तिचे हास्य कुठे गायब झाले आहे? तुम्ही कधी हे जाणून घ्यायचा विचार केला आहे का? कसा करणार विचार तुम्ही दादा? तुम्हाला तर ऑफिस आणि क्लबमधून सवड मिळाली तर बघणार ना तुम्ही पायलकडे. भावनेमध्ये मी बोलून जात होते आणि दादा गपचूप सगळं ऐकत होते. त्यांच्याकडे याचे उत्तर तरी कुठे होतं? वहिनी दिवसभर कुरकुर करत धुमसूम राहिली. मी पायलचे 2-4 फ्रॉक माझ्या बॅगेत टाकले. संध्याकाळी काहीच न बोलता दादा मला आणि पायलला स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी आला. इंजिनची शिट्टी झाल्यानंतर दादाने आपल्या खिशातून एक पाकिट काढून पायलच्या हातात दिले. खिडकीतून वाकून मी दादाकडे पाहिलं तर ते रुमालाने आपले डोळे पुसत होते. ट्रेन वेगात चालली होती. मी पायल जवळचे दादाने दिलेले ते पॉकेट उघडून पाहिले तर त्यामध्ये छोटे छोटे घुंगरू असलेले पैंजण होते. मी त्याच वेळी ते पायलच्या पायात घातले. पायल खिडकीतून बाहेर पाहत होती. आज तिच्या चेहऱ्यावर भीतीची कोणतीच रेषा नव्हती. तिला खिडकीतून बाहेरचे दृश्य छान दिसले की लगेच ती आनंदाने बागडून माझे लक्ष तिकडे नेण्याचा प्रयत्न करत होती. मध्ये मध्ये तिच्या पैंजणाचा आवाज बोलत होता की आज आईची छुमछुम परत आली आहे. भलेही तिला परत आणण्यासाठी नव्या वहिनीशी नाते बिघडले होते, परंतु मनामध्ये एक सुखद अशी जाणीव होती की शेवटी एका बिना घुंगराच्या पैंजणामध्ये घुंगरूचे स्वर झाले आहे आणि मस्त रुबाबात छुमछुम करत होते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.